पण त्या निवडणुकीचा परिणाम दोन गोष्टीत आपण लक्ष द्यायला लागेल. एक नवीन नेतृत्वाची फळी ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळीमधून विकासाच्या संबंधीचं कामकाज हे उभं करणं याच्यात लक्ष आज या ठिकाणी घालावं लागेल. नगरपालिका, महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये, गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारामध्ये होती. मध्यंतरी काही गडबड झाली आणि भाजपची सत्ता या ठिकाणी आली. मी काही त्याच्या द्यासाठी खोलून बोलू इच्छित नाही, पण आज हे चित्र आपल्याला बदलायचं आणि हे बदलायचं त्याचं कारण विकासाच्या कामाला गती द्यायची, या नगरीचा लौकिक कायम ठेवायचा आहे, नागरिकांचे राष्ट्र प्रश्न सोडवायचे आणि नव्या पिढीला एक प्रकारचे प्रेरणा मिळेल अशा प्रकारची कामगिरी आज या भागामध्ये आपल्याला करायची आहे. आणि ते करायचं असेल तर संघटन मजबूत असलं पाहिजे. चढउतार बरेच झाले, काही लोक गेले, नवीन काही लोक येत आहेत. गेले त्याची चिंता करू नका, अनेक वेळी लोक होत आहेत. माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी या मला पाहायला लागल्या. मला आठवत आहे की 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. 80 साली आमचं सरकार बरखास्त झालं आणि बरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 70 आमदार निवडून झाले आणि 70 आमदार निवडून आल्याच्या नंतर 1-2 महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो. 10 दिवस तिथे होतो. त्या 10 दिवसात तिथे तिरस्कार झाला. त्या 70च्या पैकी 6 सोडून बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला. मला असं आश्चर्य वाटलं, लोकांनी एवढा फाशीवाद दिला, कार्यकर्त्यांनी कष्ट केली आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले. मी काही चिंताग्रस्त झालो नाही. पुन्हा लक्ष घातलं, लोकांशी संपर्क वाढवला. 5 वर्षाची निवडणूक आली. जे सोडून गेले त्याचे 90% लोकांचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा 71 लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक महत्त्वाचा पक्ष झाला, लोकांच्या प्रश्न सोडायला उपयुक्त झाला. माझी तुम्हाला विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू नका. लोक छान आहेत. हा या देशाची लोकशाही ही जी शिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यावर नाही. ही लोकशाही शिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणात, त्याच्या लेखीतून आज ही शिकली आहे. आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाणपण याचा सन्मान करणं, त्याच्याबरोबर उभं राहणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल. आज अनेक जण वेगवेगळ्या विचार असतील. आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे. पण सत्तेच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण
हे आपल्याला